नमस्ते, कसे आहात सर्व? मस्त रहा, स्वस्थ रहा, घरच्यांसाठी छान छान पदार्थ बनवत रहा। मी भक्ती शिंदे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। पन्ह्याची रेसिपी आपण दाखवून झाली आहे। पण्यामध्ये थोडंसं चेंज, हेल्दीपणा व्हायला पाहिजे, त्याकरता मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे गुळापासून पन्ह कसं करायचं ही रेसिपी। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर वळूयात साहित्याकडे। इथे आपण 3 कैरीचे साल काढून मग अशा प्रकारे चकत्या केलेल्या आहेत। तुम्हाला हवं असल्यास बारीक चकती केली तरी चालेल किंवा जाड ठेवली तरी काहीच हरकत नाही, कारण असंही आपण हे कुकरलाच उकडणार आहोत। 1 कप गूळ किसून घेतला आहे किंवा बारीक काप केले तरी पण चालेल। इथे आपण सेंदा नमक घेणार आहोत, सेंदव मीठ, जिरपूड 1 टीस्पून आणि 4 ते 5 केसरच्या काड्या। सगळ्यात पहिले आपण आपली जी कैरी आहे ही कुकरला ह्याला 4 ते 5 शिट्टी देऊन घेऊया आणि गुळामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालून ठेवूया। आपला गुळ विरघळला पाहिजे आणि त्याच्यात जर समजा थोडंफार काही माती किंवा कचकच असेल तर ते लागायला नको, याकरता आपण हा गुळ पगळून ह्याला आपल्याला गाळून घ्यायचा आहे। आता आपली कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण ह्याला पाण्यातच राहू देऊया। आपली कैरी कुकरला शिजवून झाली आहे। आता ते थोडंसं गार झालंय तर आपण लगेचच त्याला मिक्सरला फिरवून घेऊया। आपला गूळ सुद्धा व्यवस्थित विरघळला आहे। थोडंसं आपण गुळाचं पाणी यामध्ये गाळून घेऊया, जेणेकरून आपली कैरी अगदी व्यवस्थित बारीक होईल। लगेचच आपण ह्याला मिक्सरला फिरवून घेऊया। आपल्या कैरीचा गर मिक्सरला फिरवून झाला आहे। आता यामध्येच आपण आपलं राहिलेलं गूळ सुद्धा गाळून घेऊया। आता हे असंच एकत्र केलं तरीही चालेल किंवा मिक्सरला फिरवलं तरी पण चालेल। अगदी प्रॉपर स्मॅश झालेलं आहे, त्यामुळे पुन्हा मिक्सरला फिरवायची गरज नाहीये। यामध्ये आपण मीठ घेऊया, जिरपूड आणि केसरच्या ज्या काड्या आहेत त्या आपण वरतून ग्लासमध्ये डेकोरेट करण्यासाठी वापरलं तरी पण चालेल आणि किंवा हवं असल्यास तुम्ही इथेही घालू शकता। लगेचच आपण 1 ग्लासमध्ये सरबत बनवूया। आता हे सरबत आपण सगळ्यात पहिले हा जो गर आपण बनवला आहे तो एका ग्लासमध्ये घेऊया। यामध्ये आपण पाणी घेऊया। आता हे आपल्याला व्यवस्थित एकत्र करायचं आहे। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की बनवून बघा, उन्हाळ्यासाठी खूप चांगला आहे आणि गूळ वापरल्यामुळे अगदी हेल्दी रेसिपी झाली आहे। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्याकडून अजून कुठल्या रेसिपीची अपेक्षा आहे मला तेही कमेंट बॉक्समध्ये कळवा। चला तर लवकरच भेटू एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।